मुंबईमधल्या नेस्को मध्ये ज्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? हाय व्होल्टेज अशी निवडणूक झालेली होती, मतदान पार पडलेलं होतं, जरी वेगवेगळ्या ज्या बाधा आलेल्या होत्या मतदानामध्ये तरी सुद्धा मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। आणि अशामध्ये आज ज्या ठिकाणी किती मतदारसंघांची मतमोजणी नेस्को मध्ये होणार आहे आज, आणि सध्या काय चित्र दिसतंय? नक्कीच स्वरा, सुरुवातीला मी या ठिकाणीची तयारी तुला दाखवू शकते, कारण तगडा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं पाहायला गेलं तर नेस्को सेंटरमध्ये 3 मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। अगदी थोड्या वेळातच या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। सगळेच अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे जे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील काल रात्रीपासूनच या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच पक्षाचे, म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर नेस्कोमध्ये 3 मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई तसंच उत्तर मध्य मुंबई या 3 मतदार केंद्रातील या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास आपण पाहिलं तर सगळेच कार्यकर्ते जे आहेत सकाळपासूनच मोठी गर्दी करून राहिलेले आहेत। एकूणच आपण पाहिलं तर तिन्ही मतदारसंघातील जे उमेदवार आहेत ते म्हणजे काँग्रेसचे आहेत, सोबतच शिवसेना शिंदे गटातले आहेत, उबाटा गटातले आहेत, सोबतच भाजपचे आहेत। त्यामुळे एकूणच चुरशीची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच मुंबईत जर आपण पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना जो आहे तो रंगताना आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे एकूणच सध्या इथलं जर आपण वातावरण पाहिलं तर एकूणच उभाटा आणि शिंदे गटामध्ये मोठी लढत जी आहे ती पाहायला मिळाली। मीनाक्षी, 3 खासदार मुंबईचे यांची नावं आपल्याला तुमच्याकडून कळणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।